हा हलवा आहे. हा कितीला मावशी मोठावाला? हा 1500ला एक आहे. एकदम नरम नरम आहे, फ्रेश आहे. आणि लाईनीमध्ये तर पुढे बघता ना असे सर्व आहे ना बसलेले असतात. दोन ठेवले. कसा हा? 1000 रुपयाला दोन्ही. पोपट आहे ना? हा पोपट मासा आहे. हे 1000 रुपयाला किती? हा पूर्ण वाटा 4. हे 1000 रुपयाला 4 असे कुपा फिश आहे. हा तार मासा कितीला आहे पूर्ण? 6000ला. हा बघा, हा तार मासा बोलतोय ना, हा पूर्ण बघताय ना, हा पूर्ण 6000ला आहे. मी काटकरवाडीमध्ये राहतो. बघा तुम्हाला मावशी बघतात ना, ह्या पण माझ्या गावच्याच निघाल्या, हरणे बंदरच्या दापोलीच्या आहेत. हे माझ्या गावी पण मच्छी विकायला यायच्या. तुम्ही पण दापोलीच्याच आहेत? बघा ह्या पण दापोलीच्या आहेत. ह्या सुकी मच्छी विचारायचा. तुम्ही दापोली? सर्व दापोलीचे आणि मी पण दापोलीचाच आहे. तर तुम्ही याल, मला तर डिस्काउंट भेटेल आता इकडनं. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही आजची व्हिडिओ आहे ससून डॉकची, म्हणजे कोलाबा फिश मार्केटची. माझ्यासमोर बघताय तो हा जो गेट दिसतो तो ससून डॉक आहे. आणि ह्या पुढे मी पूर्ण आता काय रेट चालू आहेत ना, आता डिसेंबरची एंडिंग आहे, जानेवारी चालू होईल 2025चा. त्या टायमामध्ये काय रेट्स आहेत ना इकडे, ते मी तुम्हाला ह्या सर्व व्हिडिओमध्ये सांगतो कसे काय आहे ते. मी लास्ट टाइम पण इकडची व्हिडिओ बनवलेली, पण ती गेल्या वर्षी होती. ह्या वर्षीची अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेल. व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. आता तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितला असेल ते सकाळचे 7-8 वाजता चालू होतात, पण मी आता वाजले 5:30 वाजता व्हिडिओ चालू करतो आहे. आणि मी आता जातो आतमध्ये आणि व्हिडिओला करूया सुरुवात. मी आता आलो आतमध्ये ससून डॉकला. थोडा तर खाली वाटतोय मला, 5:30 वाजले. तर बघूया आता आतमध्ये बोटी आल्यात का. आता आतमध्ये एंट्री करतो डॉकच्या आतमध्ये मी. बघा ही एंट्री आहे डॉकची. हे बघा इथे पुढे ऑप्शन चालू आहे. मच्छी बघा किती मोठी आहे. इकडे आहेत ना मच्छीचे ऑप्शन चालू आहे. आता मी जसा पुढे आलो ना, हे तुम्ही बघता ते सर्व ऑप्शन आहे आता. हे बघा हे मोठे मोठे मासे आता बोटीतनं येतात आहेत. 2200 रुपये 2200 रुपये 2200 रुपये 2200 2200 2200. हे बघा किती मोठे मोठे मासे आहेत. सकाळ सकाळ लवकर याल ना तर तुम्हाला असे मोठे मोठे मासे बघायला भेटतील. तिथे ना सर्वीकडे लिलाव चालू आहे, म्हणून तिथे आवाजानं खूप आहे. तर त्या लिलाव मी कवर करतो कसे काय होतात ते. नंतर मग रेट्स आपण पुढे बघूया, आधी लिलाव कवर करूया सर्व. बघा किती सारी मच्छी आहे बघा इकडे, नुसती मच्छी. हे ना आता तर सर्व आहे ना मोस्टली मच्छीचे लिलाव चालू आहे. रेट्स तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटतील लिलाव झाल्यावरती. जेव्हा प्रॉपर सर्व आहे ना स्टॉल लागतील तेव्हा तर व्हिडिओसोबत बनून राहा. जसा सूर्य उगवेल ना तसा मग इथे स्टॉल लागायला चालू होतील. आणि ऑलरेडी लागलेच आहेत, पण मी तुम्हाला ते जरा लाईट आल्यावरतीच तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. मासे बघा मोठे मोठे जबरदस्त. आता आहे ना आपला थोडा सनराईज झाला आहे, थोडा उजेड आला आहे काळोखातून. तसं आज मार्केट तसं बघायला गेलं ना खूप खालीच आहे, कारण की आता मार्गशीर्ष चालू आहे. त्याच्यामध्ये मी जेवढे पण मार्केट फिरलो ना ते थोडे खालीच होते. तर बोललो एक आठवडा झाला मी कुठे गेलो नव्हतं, म्हणून बोललो इकडचे पण व्हिडिओ काढून घेऊया. इकडचे रेट्स वगैरे काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व बघायला भेटतील. आणि आता रेट बोटी आहेत ना अर्ध्या आल्या अर्ध्या येऊन गेल्या. आणि मार्केट हा तर बघायला गेलात ना तर म्हणजे ऑल डेज चालू असतो, कधी बंद नसतो. इकडे जर तुम्ही लिलाव चालू असताना आलात नाही, तुम्हाला जर बल्कमध्ये मच्छी घ्यायची असेल ना तर कसं माहिती आहे तुम्हाला 200-250 पासून पण पूर्ण एवढी मोठी टोपली भरून जसा मच्छी असेल ना तसा भेटेल. लिलाव आहे ना, लिलावमधली मच्छी खूप स्वस्त असते ॲज कम्पॅरिझन आपण जे नंतर येऊन मच्छी घेतो त्याच्यामध्ये. म्हणून मी तर प्रिफर करीन, जर एकदम बल्कमध्ये पाहिजे असेल ना तर लिलावमध्ये येऊनच घ्यावा. नाहीतर तुम्हाला नॉर्मली अशी घ्यायची असेल ना तर 7 नंतर आलात तरी पण चालेल. 7 नंतर पण तुम्हाला एकदम होलसेल रेटमध्येच मच्छी भेटते. तो रेट कसा असेल तर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आता कशी आहे सुरमई मावशी, कशी आहे? इथे वेगवेगळे रेट आहेत. 800 रुपये 700 रुपये असा रेट आहे. 800ला आहे 700ला आहे. ही 800ला सुरमई आहे.
ही 700ला एकदम फ्रेश सुरमई बघू शकता. आणि हे कोळंबीचे वाटे कसे? 500ला वाटा. हे 500ला वाटा कोळंबीचा पूर्ण. कोळंबी बघितलात इथे पण बघा हे सुरमई वगैरे आहे. तिथे पण सुरमई हलवा आहे. हे मुशी आहे तिकडे बेबी शार्क. त्यानंतर परत इथे सुरमई आहे. कशी आहे हलवा कसा आहे? हां 2200ला वाटा पूर्ण. हे 2200ला पूर्ण ही मच्छीवर तुम्ही हलवा बघता ते 2500 2200. तुम्ही जसे बार्गेनिंग कराल आणि मच्छी ज्या हिशोबावरती त्या हिशोबावरती भेटणार तुम्हाला. ही पूर्ण 2000ला. हा पूर्ण वाटा बघता ह्या सुरमईचा हा पूर्ण 2000ला वाटा आहे. तो तुम्ही हा ज्यावरती बघता त्याच्यामध्ये किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 पीस 6 पीस आहेत त्यामध्ये. तुम्हाला 6 पीस 2000मध्ये भेटतील सुरमईचे. आता इथे तुम्ही बघताय ना हे मोठ्यावाला हा हलवा आहे. हा कितीला मावशी मोठावाला? हा 1500ला एक आहे. एकदम नरम आहे फ्रेश आहे 1500ला. आणि इथे पण सुरमई आहे छोटे हलवे सर्व. इकडे जाय मुशी पण आहे. मुशीसोबत इथे परत सुरमई आहे. आणि लाईनीमध्ये तर पुढे बघताय ना असे सर्व आहे ना बसलेले असतात. हा लेफ्ट साईडला राईट साईडला पण तसंच आहे. तिकडचा पण आपण कवर करूया पुढे व्हिडिओमध्ये. चला आज बघताय तर तुम्ही बघू शकता गर्दी थोडी कमी आहे. आलो तुम्ही मंगळवारी आलो. बाकीच्या दिवसामध्ये आलं ना आता हा पूर्ण मार्केटाने भरलेला असतो. हा एवढा खाली दिसणार नाही तुम्हाला. आणि मेन त्या उपवास चालू आहे म्हणून जरा जास्त खाली आहे. व्हिडिओ चालू आहे म्हणून रेट थोडे हाय सांगतात मुद्दामून. कारण की कमी आधी सांगेल तर अजून तुम्ही लोक येऊन कमीची डिमांड कराल. पण एवढे जास्त नसतात. बार्गेनिंगवरती आहे. जेवढा बोलणार त्याच्या हाफ रेटमध्ये पण तुम्हाला भेटून जाणार. असं काय नाही की जेवढा व्हिडिओमध्ये सांगितलं की तेवढंच तुम्हाला तेवढ्यामध्येच भेटेल मच्छी. त्यापेक्षा कमीमध्ये पण तुम्हाला इकडे मच्छी भेटून जाईल रेटमध्ये. इथे बघता हा वाम मासा आहे. हा अजून विकला नाही गेलेला आहे. हा पण इथे असतो काहीतरी 2,500-3 हजारपर्यंत. हा महागच भेटतो. तसं सर्व मार्केटमध्ये मी फिरलो ना याचा रेट तसाच आहे समथिंग. त्याच रेटमध्ये आपल्याला भेटतो. हा जो सेकंड शेडमध्ये आलो ना त्या सेकंड शेडमध्ये ना सर्व हे मोठी मच्छी आहे. हे बघा हे सर्व एकदम लाईनीमध्ये ना हे सर्व मोठी मच्छी आहे इकडे. आणि हे सर्व किलोच्या हिशोबाने भेटते आणि वाटे पण भेटतात इकडे. मोठीवाली मच्छी किलोच्या हिशोबाने भेटते. आणि हे वाटे लागलेले आहेत ऑलरेडीमध्ये. हे सर्व जे तुम्ही बघताय ना 2 पीस 4 पीस हे सर्व वाटे लागले आहेत इकडे. हा आहे ना हा पोपट मासा आहे. हे 2 ठेवले. कसा हा 1000 रुपयाला दोन्ही. पोपट आहे ना हा पोपट मासा आहे. 1000 रुपयाला दोन्ही आहे. तुम्ही बघताय ना ह्या ताईंकडे ना सर्व मोठे मासेच आहेत बघायला गेले तर. लाईनीमध्ये सर्व मोठे मासेच लागलेले. हा पण पोपट मासा आहे ना. हा कितीला आहे? अच्छा हा पण पोपट मासा. आणि हा कोणता आहे? हा कुपा कसा आहे? हे 1000 रुपयाला. किती हा पूर्ण वाटा? 4. हे 1000 रुपयाला 4 असे कुपा फिश आहे. हे पण एक कुपाच आहे दोन्ही. हे पोपट कुपा आणि सर्व युनिक मच्छी तुम्हाला इकडे बघायला भेटेल. ह्याला काय बोलतात? हा तार मासा. हा कितीला आहे पूर्ण? 6000ला. हा बघा हा तार मासा बोलतोय ना. हा पूर्ण बघताय ना हा पूर्ण 6000ला आहे. पूर्ण अक्काच्या अक्का घ्यायला लागेल तुम्हाला तार मासा. अक्काच घ्यायला लागेल ना. हा कोणता? हा सकला आहे. हा बघा हा सकला. हा कितीला आहे? 2200 रुपयाला 3 आहे सकला मासा. तेव्हा लाईनीमध्ये जेवढे आहेत ना सर्व मोठे मासे आहेत तिकडे अवेलेबल. बाकी त्या साईडला सर्व छोटे मासे तुम्ही बघितलात. इथे याल तर तुम्ही मोठे मासे पाहिजे असतील ना तुम्ही हा सेकंड शेड आहे. सेकंड शेडमध्ये आलात ना तर राईट साईडलाच आहे हे लागलेलं असतं ते. मी काटकरवाडीमध्ये राहतो. बघा तुम्हाला मावशी बघतात ना ह्या पण माझ्या गावच्याच निघाल्या. हरणे बंदरच्या दापोलीच्या आहेत. हे माझ्या गावी पण मच्छी विकायला यायच्या. किती वर्ष विकला दापोलीला मच्छी? 30 वर्ष दापोलीला मच्छी विकल्या याने. घेऊन जा दापोलीला. घेऊन जाऊ ना. हां तुम्ही बघताय ह्या मावशी आपल्या गावच्याच आहेत. तर याल तर दापोलीवाल्याच आहे पण हरणे बंदरला. तर जेव्हा पण याल तुम्ही पण दापोलीचेच आहेत. बघा ह्या पण दापोलीच्या आहेत. ह्या सुकी मच्छी विचारायचा. तुम्ही दापोली? अच्छा बघा हे सर्व तुम्ही बघताय ना सर्व माझ्या गावालाच निघाले सर्व दापोलीचे. आणि मी पण दापोलीचाच आहे. तर तुम्ही याल मला तर डिस्काउंट भेटेल आता इकडनं जी पण मच्छी घेईल ती. तर आता मावशीने सांगितलं की इकडून हा धक्का झाला ना तिकडे मग पुढे नवीन धक्का चालू झाला आहे. हां
आहे. 100 वर्षापूर्वीचा आहे ना? 100 वर्षापूर्वीचा आहे. हा ससून डॉग 100 वर्षापूर्वीपासूनचा आहे. म्हणजे पहिला तुम्ही बोलू शकता इकडचा ना, इकडचा हा जो आहे ससून डॉग तो पहिला धक्का इकडचा. त्यानंतरला मला तिकडे नवीन ओपन झालं तर मी तिकडे जाईन. तिकडे पण आहे ना? हां ठीक आहे चालेल. तर आपण तिकडे जाऊया थोड्या वेळामध्ये. जसं की आपल्या गावाला मावशीने सांगितलं की हा मार्केट सकाळी आहे ना 3 वाजता चालू होतो, कारण की 2:30-3 वाजता बोटी येतात. मला एवढा माहीत नव्हतं की एवढ्या रात्री येतात. मी तेच म्हटलं आज सकाळी 5 वाजता येऊन पण मला काय भेटला कसा नाही. तर 2:30-3 वाजता येतात आणि 4 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सर्व माल म्हणजे होलसेलवाला घेऊन टाकतात, संपवून टाकतात. आता त्यांनी मला जसं सांगितलं ना तिथे पुढे आहे ना सप्लायर लोकांचा आहे ना मार्केट लागतो, पूर्ण मोठा लिलाव होतो. आता मला बोललं की तिकडे जाऊन व्हिडिओ काढ. थोड्या वेळामध्ये तो पण मार्केट लागेल तर मी तिकडे पण जाईन व्हिडिओ काढायला. आणि इकडचे रेट बीट तर बोलाल तर स्वस्तच आहे. तुम्ही जर बार्गेनिंग, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुमची जर बार्गेनिंग स्किल चांगली असेल तर तुम्हाला खूप स्वस्त मच्छी भेटेल. आणि इकडची लोकं पण सर्व चांगले आहेत, प्रेमळ आहेत. जसे बघितले माझ्या गावालेच आहेत. माझं नाव घ्याल, दापोलीचं नाव घ्याल तर तुम्हाला अजून डिस्काउंट भेटेल नो डाऊट. आणि माझ्या चॅनलच्या थ्रू याल ना, ऑलमोस्ट मी सर्वीकडे जातो ना, माझ्या चॅनलचं नाव वगैरे सांगून जातो. ते लोक बोलतात पण की आला जर जो चॅनलच्या थ्रू तर आम्ही थोडाफार डिस्काउंट देऊ. या माझी व्हिडिओ दाखवा पाहिजे तर की मी इकडे येऊन गेलेलो तर तुम्हाला थोडाफार डिस्काउंट माझ्या नावावरती पण भेटून जाईल. आणि तसं तुम्ही जे बार्गेनिंग कराल ना त्याच्या हाफ रेटमध्ये पण तुम्हाला इकडे मच्छी भेटून जाईल. आता जसं मला सांगितलं मी दुसरीकडे जातो आहे. अजून थोडी व्हिडिओ बाकी ती शूट करूया आणि नंतरला मग जाऊया तिकडे आपण. आता जसं बघताय सगळीकडे तुम्हाला मच्छी भेटेल. ज्या एका शॉपमध्ये मी रेट सांगितलं ना तेच सर्व शॉपमध्ये तुम्हाला रेट बघायला भेटणार आहे. जसं मी तुम्हाला पहिला जेवढे पण मच्छी दाखवतो ना ते सिमिलर रेट, त्याचा थोडा 19-20 असतो, थोडा वर खाली असतो रेट फक्त, बाकी सर्व सेमच असतं. आता हे बघा हे अशा ना टोपल्या भरून आता इकडनं घेऊन जाणार. जसं तुम्ही बघताय हे पूर्ण टोपल्या भरून इकडनं घेऊन जातात. आणि इकडे पण तुम्हाला ना हे आपल्या कोळंबी आहे ना सोलून वगैरे भेटेल, म्हणजे साफ करून भेटेल कोळंबी तुम्ही आणलात तर. आणि तिथे बाहेर आहे ना कापून पण भेटते. फर्स्ट शेड आहे ना तिथे तुम्हाला कोळंबी वगैरे सोलून भेटेल. आणि जे पण काय सोलायचे असतात ना 50-100 रुपये जेवढी मच्छी असतील त्यावरती डिपेंड असतो. किती रुपये सोलायचे ती लोकं घेतात. आणि किंवा कापून घ्यायचे पण जेवढी मच्छी असते त्या हिशोबाने ती लोकं सांगतात की एवढे होतील. आणि आधी आहे ना विचारा त्या लोकांना किती होतील कापायचे, डायरेक्ट देऊ नका, विचारून द्या की एवढे होतील. मग ती लोकं सांगतील, तुम्हाला परवडत असेल तर इकडनं मग कापून घेऊन जावा. आणि इथे पण बघताय ना तर इथे पण मच्छीचं सेपरेशन चालू आहे. सर्व मच्छी आहे ना वेगवेगळं करून सेपरेट केल्या जातात आणि इथून मग पुढे ते विकायला घेऊन जाणार. हे सर्व होलसेलमध्ये एकत्र घेतात 4-5 जण. त्यानंतरला मग मच्छी वाईज ती लोकं सेपरेशन करतात. आणि ती लोकं नंतर मग बघा सर्व प्रकारच्या मच्छी जसं बांगडा वगैरे, सुरमई, तारली अशा मच्छी सेपरेट करून मग ते पुढे मार्केटमध्ये विकायला घेऊन जातात जसे तुम्ही आता बघताय. आणि समोर बघता सनराईज दिसतोय. दिसतोय कारण की आता थोडा फॉग जास्त आहे ना म्हणून विजिबिलिटी थोडी कमी दिसते व्हिडिओमध्ये पण आणि ॲक्च्युअलमध्ये पण समोर. तर अशा प्रकारे ही होती आपल्या ससून डॉगची व्हिडिओ. मी पूर्ण व्हिडिओ कवर केलेली आहे, सर्व रेट्स वगैरे विचारून सकाळचे लिलाव वगैरे सर्व इन्फॉर्मेशन मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी तुम्हाला काय क्वेरीज असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. सर्व कमेंटचे आन्सर मी देतो. तर काय पण प्रश्न असतील विचारा मला. आणि काय समजलं नसेल तरी पण विचारू शकता, मी सर्वांचे आन्सर करतो. आणि अजून खूप साऱ्या व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती फिश मार्केट रिलेटेड आणि ट्रॅव्हलिंग वगैरे रिलेटेड. तर तुम्ही जाऊन नक्की बघा ते. आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.